भारतीय जे शौर्य पराक्रम आणि ग्रेटनेस होता त्याला गिल्ट फील असणाऱ्या बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी काल्पनिकरित्या स्वतःची ही पर्यायी प्रतीक उभं करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला भारतात आपल्याकडे कोणतंही चांगलं प्रतीक असेल तर त्याला पर्यायी एक प्रतीक असतं. जसं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणासाठी, सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी एवढं मोठं काम केलं, पण त्याला त्यांनी पर्यायी प्रतीक म्हणून ते काय 5 सप्टेंबर राधाकृष्णन उभे केले त्यांनी. तसं हजारो वर्षापासून भारतात हजारो वर्षापासून होत आलंय. त्यांच्या प्रतीकांना, आपल्या चांगल्या प्रतीकांना ते काल्पनिक प्रतीक उभी करतात. बरोबर. मग सरस्वती कोण आहे तर पहिल्यांदा त्यांनी सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर जेव्हा आर्य आले, बाहेरून आर्यांच्या टोळ्या आल्या, तेव्हा भारताच्या वैभव संपन्न सप्तसिंधूला पर्यायी म्हणून त्यांनी कधीच अस्तित्वात नसलेली काल्पनिक सरस्वतीच्या बद्दल कथा पुराण लिहायला सुरुवात केली. बरोबर. सरस्वती नावाची नदी भारतात कधीही जमिनीवर अस्तित्वात नव्हती. आता ते म्हणतात लुप्त पावली, सरस्वती लुप्त पावली. असं काही नाही. म्हणजे सिंधू नदीचे पुरावे आहेत, यमुनेचे पुरावे आहेत, चिनाब, रावी, सतलज, बियास. मग सरस्वतीचे पुरावे कुठे आहेत? भारतात जर नदी नावाची सरस्वती नदी अस्तित्वात होती, तिचा एकही पुरावा त्यांना देता आलेला नाही. म्हणजे त्यांनी कल्पना विलासात पहिल्यांदा सरस्वती नावाची नदी जन्माला घातली, कल्पनेमध्ये, धर्मग्रंथामध्ये. बरोबर. आणि मग त्या सरस्वतीच्या नावाने त्यांनी कथा रचल्या. त्या कथामध्ये तिला स्त्री रूप देण्याचा प्रयत्न केला, सरस्वतीला. आणि मग स्त्री रूप दिल्यावरती कोणाची कोण आहे तर ती ब्रह्मदेवाची मुलगी आहे. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे, ब्राह्मणांनीच लिहिलेले धर्मग्रंथ सांगतात की ती ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि ब्रह्मदेवानीच तिच्यासोबत संभोग केला. ब्रह्मदेवाचं हे आपलं म्हणणं नाही, हे सगळ्या धर्मग्रंथांनी मान्य केलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणजे म्हणून महात्मा फुले ब्रह्मदेवाला बेटी चोद म्हणतात. महात्मा फुलेंनी सरळ शब्द वापरलाय, बेटी चोद. आणि एकनाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या एका अभंगात ब्रह्मदेवाला तू चळलास, तू ढळलास असं म्हटलंय. म्हणजे स्वतःच्या मुलीचं सौंदर्य बघून ब्राह्मणांचं वीर्य, याचं ब्रह्मदेवाचं वीर्य पतन झालं. तर आता हे एकतर सरस्वती त्यांनी काल्पनिक जन्माला घातली आणि तिच्याबद्दल अशा सेक्शुअल कथा त्यांनी रचल्या. मग पुढे त्या सरस्वतीला म्हणजे केवळ अस्तित्वात नसलेली नदी जन्माला घातली. नदीची मूर्त स्वरूपात त्यांनी देवी जन्माला घेतली आणि पुन्हा त्या देवीला त्यांनी पुढे विद्येच्या देवतेपर्यंत आणून ठेवलं. कथा रचू कोणी ऑब्जेक्शनच घेत नसेल तर त्याला किती शेंड्या वाढवतात ते. बरोबर. मग विद्येची दैवत का केली त्यांनी तर भारतामध्ये ह्युआन सॉंग हा चीनी प्रवासी येऊन गेला, फैहान येऊन गेला. त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या नोंदी केलेल्या आहेत. तक्षशिला, विक्रमशिला या विद्यापीठांमध्ये ते फिरले. तर नालंदा विद्यापीठाबद्दल ह्युआन सॉंग म्हणतो की नालंदा विद्यापीठाच्या समोर एक लेकरू हातात घेतलेली आणि तिच्या अवतीभोवती लेकरं आहेत अशी एक हरितीची मूर्ती आहे आणि त्या हरितीच्या पूजनाने विद्यापीठाची सुरुवात होते. विद्यापीठ सकाळी सकाळी उघडतं. तर मग हरिती कोण आहे तर हरितीची मूर्ती तुम्हाला गुगलवर बघायला मिळेल. आपण तिच्यावर भरपूर लिहिलंय. तर हरिती ही ज्ञानाची, विद्येची, चांगुलपणाची आणि लहान मुलांना शिकवणारी अशी एक गणराज्ञी होती. जशी आज आपण जिजाऊ म्हणू शकतो, अहिल्यामाई होळकर म्हणू शकतो. त्या जशा बोला. मग यांच्यासारखी हरिती राज्य करणारी होती. तिच्या अंडर 14 विद्या आणि 64 कला यायच्या. आणि त्या विद्येच्या त्या ज्या काही देवता होत्या अनेक, कोणी दातावर शस्त्र करणारी होती, तिचं नाव दंतेश्वरी. कोणी फळेभाज्यांचा शोध लावणारी होती, तिच्या अंडर काम करणारी, तिचं नाव शाकंभरी. अशा अनेक गणराज्ञा ह्या 64 योगिनी तिच्या हाताखाली काम करायच्या. म्हणून आपल्या पूर्वजांनी तिला विद्येची दैवत मानून तिला नालंदाच्या समोर स्थापन केलं होतं. तिची पूजा विधी व्हायची. ती मूर्ती तुम्हाला पेशावरला बघायला मिळेल. पाकिस्तानामध्ये आहे ती मूर्ती पेशावरला. म्हणजे या हरितीला काउंटर करण्यासाठी सेम हरिती नावाला जशाला तसा पर्याय त्यांनी सरस्वती आणला. आणि सरस्वती ही कधीही जन्माला आलेली नाही, भूतलावर वावरलेली नाही. ती केवळ काल्पनिक देवता आहे आणि तिचा कोणताही आर्किओलॉजीमध्ये पुरावा नाहीये सरस्वतीचा. बरोबर. तर या काल्पनिक देवतेला त्यांनी बहुजनांच्या उरावर बसवलं, शाळा कॉलेजात घातलं. विशेषतः तुमच्या
औरंगाबाद विद्यापीठात जी सरस्वतीची मूर्ती आहे ग्रंथालय तिच्यासाठी मी स्वतः 2009-10 ला आंदोलन केलेली आहे. आणि मी त्यावेळेला कोतापल्ले कुलगुरू होते बघा, तो काळ बघा, मला आता 9-10चा काय लक्षात येणार नाही, पण नागनाथ कोतापल्ले हे कुलगुरू असताना मी स्वतः विद्यापीठात आंदोलनं केलीत, मी पत्रकं वाटलीत. नागनाथ कोतापल्लेंना मी जाहीर पत्र लिहिलेलं होतं, पेपरलाही छापून आलेलं होतं ते. नागनाथ कोतापल्लेंना पत्र लिहिलं होतं की तुम्हाला थोडी जरा लाज लज्जा शरम असेल तर त्या सरस्वतीचं पूजन थांबवा. बाबासाहेबांच्या विद्यापीठात सरस्वतीचं पूजन करणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे. बरोबर. आणि तुम्ही स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणून घेता, तर मग त्याच विद्यापीठामध्ये तुम्ही सावित्रीमाईंची प्रतिमा बसवा. आणि ठीक आहे, तुम्हाला ती सरस्वतीची मूर्ती नसेल काढायची ग्रंथालयातली, पण किमान सावित्रीमाईंची प्रतिमा बसवा, पुतळा बसवा आणि त्यावर तुम्ही पूजन वगैरे काय असेल ते सुरू करा. तर त्यांनी ते केलं नाही. पण नागनाथ कोतापल्ले मला चांगलं ओळखायचे. तर हे काम मात्र पुण्याच्या विद्यापीठाने केलं. पुण्याच्या विद्यापीठालाही सावित्रीमाईचं नाव दिलं. भला मोठा सावित्रीमाईंचा पुतळाही त्यांनी विद्यापीठात उभा केला त्यांनी. बरोबर. तर हे नावाला आता औरंगाबादचं विद्यापीठ आहे नाही संभाजीनगरचं, हे बाहेरून नावाला बाबासाहेबांचं राहिलेलं आहे. बाहेरून नावाला, आतमध्ये सगळी ब्राह्मणशाही चालते त्या विद्यापीठात. हो हो हो. महाराज, हे जे देवाचं आक्रमण, ह्या आर्य लोकांचं आक्रमण, हे साधारण कोणतं साल होतं बरं? म्हणजे किती आक्रमण? ही आक्रमण अनेक टप्प्यांमध्ये झालेली, टोळ्यांनी. तर पहिलं भारताच्या सप्तसिंधूवर जे हल्ला झाला, आक्रमण झालं, ते झालं इसवी सन पूर्व 2600 मध्ये. इसवी सन पूर्व 2600 मध्ये सप्तसिंधूवर पहिल्यांदा आर्यांचा जो प्रमुख होता गटाचा त्यांचा इंद्र, त्या इंद्राने टोळी घेऊन हल्ला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये इंद्र मारला गेला, पहिला इंद्र. इंद्र हे पदाचं नाव आहे आर्यांच्या टोळीमध्ये, एक व्यक्ती नसून पद आहे ते. बरोबर. आणि ते पद, पहिला इंद्र मेला की दुसऱ्याकडे पद जातं, दुसरा इंद्र तयार होतो. आणि मग त्या पहिल्या इंद्राला आपल्या एका भारताच्या महान राजाने हरवलं होतं, शंभर नावाच्या. आणि मग त्या शंभर राजाला दुसऱ्या इंद्राने मारलं आणि शंभराचे काही किल्ले त्यांनी ते तिकडचे सप्तसिंधूचे काही भूभाग जिंकून घेतले. म्हणून आपण आपल्या राजाची आठवण म्हणून अंकामध्ये सर्वोच्च अंकाला नाव दिलेले 100 नावाचा अंक. खरं तर तो अंक होता 100 नावाचा अंक होता. 101, 102, तर 100 नावाचा अंक होता तो. जसं 500, 400, 300, 200 झाल्यावर यायला पाहिजे 100. हो. 100 नावाच्या अंकाला आपण नाव दिलं 100. हे 100 जे नाव आहे ते शंभरासूर नावाच्या राजाचे. तर तो इंद्राकडून मारला गेला आणि मग आर्यांच्या टोळ्यांना भारतात घुसण्यामध्ये यश आलं. बरोबर. आणि त्यांनी सप्तसिंधू जाळली. सप्तसिंधू ही काही पाण्यात बिण्यात वाहून गेली असं नाहीये, तर त्यांनी जाळलेली आहे. सप्तसिंधू जळाल्यावर आपले पूर्वज सिंधू नदीच्या किनाऱ्यावरून मग खाली सरकले, यमुनेच्या किनाऱ्याकडे आले ते सगळे. तर आर्य आणि देव नावाचे जे लोक आहेत ना, हे माणसांच्या टोळ्या आहेत. देव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, बाहेरून आलेल्या टोळ्यांचं नाव आहे देव नावाची टोळी. मग इथल्या लोकांची काय नावं होती? इथल्या लोकांची नावं होती राक्षस, दैत्य, असुर, दानव. आता हे सुद्धा छोटे गण आहेत, हे गण. म्हणजे ही काय आवाढव्य पिशाच्य माणसं नाहीयेत. तर भारतामध्ये पिशाच्य नावाचा गण आहे. आता पिशाच्य नावाच्या गणाची जी भाषा आहे ना, तिला पैशाची भाषा म्हणायचे. आणि भारतात पैशाची भाषा बोलली जात होती याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे पैशाची भाषा जे बोलतात ते पिशाच्य. आज आपल्याला पिशाच्य म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं, भूत प्रेत पिशाच्य. तर ते पिशाच्य गण होता, राक्षस गण होता, दैत्य नावाचा गण होता. दितीपासून जेवढे झाले ते दैत्य. तर हे भारतीय टोळ्यांची, भारतीय गणव्यवस्थेची नाव आहे. त्यांनी त्याला इतकं बदनाम केलं की आपण राक्षसांचे वंशज असू नये, आपण राक्षसांचे वंशज आहेत म्हणायला लाज वाटते आपल्याला. तर जे भारतीय वंशाचे आहेत, जे द्रविड आहेत, जे काळे आहेत, जे इथल्या चापट्या कपाळाचे आहेत, जे इथले बुटकी आहेत, ठेंगणे आहेत, ते सगळे असुर, दैत्य, द्रविड, दानव. आणि म्हणून संघर्ष भारताचा कसा आहे, सूर विरुद्ध असुर. बाहेरून आलेले जे दारू प्यायचे, त्याला सुरा प्यायचे, त्याला सूर म्हटलं गेलंय. तर जे सुरा पितात ते सगळे सूर, आणि जे सुरेला विरोध करतात
हम्म. आणि इथल्या संस्कृतीचं रक्षण करतात ते सगळे असुर आहेत, असुर. हम्म. हम्म. म्हणून आपण सगळे असुर. हो ना, हो ना. त्यानंतर देव विरुद्ध दानव हा संघर्ष झाला. हा. जे तुमच्या अंगणात येऊन, त्यांना तुमच्या भाषा कळायच्या नाही, इथल्या द्रविडांच्या भाषा, ते हो. तुमच्या अंगणात येऊन सारखं भीक मागायचे, देव 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 करायचे. जे देव देव करतात ते देव बनले, देवाचे बाप, देव बाप्पा बनले. हो हो हो. आणि जे अंगणात आलेल्याला कधीही वापस पाठवत नाहीत, काहीतरी दान धर्म करतात, त्यांचं नाव पडलं दानव. जे दान देतात ते मानव, शब्द बरोबर. झाला दानव. बरोबर. मग दान देणारे मानव सगळे आपण आहोत. देव देव करणारे, भीक मागणारे ब्राह्मण आहेत. बरोबर. त्यानंतर देव विरुद्ध दानव, सूर विरुद्ध असुर. पुढे हा संघर्ष सुरू राहिला कृषी विरुद्ध ऋषी. हम्म. 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 मोठा मोठा आश्रम स्थापन करणारे, दाढ्या वाढवून शिकवण्याचं नाटक करून वर्णाश्रम धर्म शिकवणारे, हम्म. हम्म. हे सगळे ऋषी संस्कृतीचे लोक आहेत. हे आईत खाऊ लोक आहेत. बरोबर. आणि काबाड कष्ट करणाऱ्यांना वेदांनी नागरगठ्ठे म्हणलंय, शेतकऱ्यांना शिवी दिली नागरगठ्ठे म्हणून. हम्म. 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 तर हे काबाड कष्ट करणारे कृषी संस्कृतीचे, आणि यांचा संघर्ष राहिला ऋषी संस्कृतीशी, वैदिकांशी. महाराज, आणि म्हणून बोला की. हा. यांचा मूळ यज्ञ परंपरा लादण्यात जास्त भर होता ना, हो हो. होय की नाही?